संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमो. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्य महेश्वासा महानिदे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. असो गाणगापुरात महिमा चंद्रकले सम वाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांजेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्तांप्रत श्री गुरु ते पाहता. माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत. पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरतसे करीती अनेक उपचार परिरोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ येती वरा ते पहावे. रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण परिप्रवासाचा शीन त्या रोग्या ते साहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत श्री गुरु मूर्तीसी पाहत परमानंदे डोलतसे. रोगी असे डोलीत त्याने काढावे म्हणत तव तो झाला मृत. पत्नी आकांत करीतसे कळे स्वामींसी वर्तमान चरणतीर्थ देवोन प्रोक्षा म्हणती विप्र लागोन जिवंत होऊन बैसला. सर्व करती जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भूवर नररूपा ते धारोनिया. ऐसा महिमा अपरंपार दीनदयाळ करुणासागर बाळ मुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा. अनेक रूपे धरित दीनजना उद्धरित भगवान श्री दत्त. लोकोद्धारा कष्ट तसे त्यांचा महिमा अनंत कृपा त्यांची अनंत रूपे त्यांची अनंत अनंत नामे तयाची विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण. अगाध त्यांचे महिमान कोणी वर्णो शकेना. असे गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत. दूरदूरुनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालतसे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित स्वामीसी भोजन करावे म्हणत शिधा घेऊन येतसे. तिघांसी पुरेली तुके साहित्य तो सवे घेऊन येत. परिजव पाहत असंख्य नित्य जेवताती रोज जेवती हजार पाहुणी भ्याले अंतर. स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देतसे ब्राह्मण तयासी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य. स्वामी सुत काय देत म्हणून चेष्टा करीताती. स्वामी तयासी पाचारिती शिधा त्याचा पाहती स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला. तिघांपुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मजजवळी. कफनी त्यावरी टाकीत वाडा म्हणती सर्वांप्रत. शिष्यांशी स्वामी म्हणत सहाय्य करावे तयाला. शिष्य साही करीत पंगती उठो लागत 4 सहस्त्र जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा. जलचरांसी देती अन्न पक्ष्यांसी देती अन्न होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परियेसी याचे निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरुचे. अध्याय 5. ओवी संख्या 33. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.